चुकी केली उत्तम होते. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बाला मिळेल. 4 धावा अर्जित करतील. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर 4 धावा बाला मिळतील. 4 धावेनं खांडत संघाचं धावफलक ओपन होत आहे 4 या आकड्यावरती. चार धावा धावफलकावरती बाला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय मागच्या दिशेला लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बाला मिळेल. 4 धावा. 2 चेंडू नक्कीच निर्धाव हाताळले होते. सूरजने चांगली कामगिरी केली होती. स्वतःच्या संघासाठी चांगली सुरुवात केली होती. 2 चेंडू निर्धाव खाल्ल्यानंतर मात्र इथे बदल करत असताना बाला मिळाला विपुल. आठ धावा धावफलकावरती 2 सलगचे चौकार. चौकार हॅट्रिकची संधी विपुलला. यावेळेस आपण पाहतोय शटल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. या डॉट बॉलची सांगता बाला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी बाला मिळते. लगेच कमबॅक करत असताना सूरज पाहायला मिळेल. 8 धावा नक्कीच खर्च केल्यात. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू फॉलो थ्रो मध्ये चांगलं फिल्डिंग देखील झाली होती आणि आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपात विकेट देखील शेवटच्या चेंडूवरती माघारी येईल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील भावेश. वनडाऊनच्या भूमिकेत राहुल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. सूरजचं षटक पाहिलं आपण. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 8 धावा खर्च केला. एक मौल्यवान विकेट कमावली. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी झाला सूरज. त्यानंतर आता आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती रोहित येईल. क्वालिफायची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना गावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. 4थ्या पर्वामध्ये आजचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच. आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील फलंदाज. एक चोरटी धाव इथून कमावली गेली आहे. एका धावेनं धावफलक पुढे गेलंय, जाऊन पोहोचलंय ते 9 या आकड्यावरती. रोहित गोलंदाजी मार्क वरती आलाय. सातत्यानं आपल्या टीमसाठी अष्टपैलू कामगिरी करणारा हा पोशीर संघाचा खेळाडू. या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचं योगदान अपेक्षित असेल कॅप्टनला. यावेळेस राहुलच्या बॅट मध्ये फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तयार आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत. चांगला झेल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील राहुल. पंडाऊनच्या भूमिकेत गेले होते. चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत. चांगला झेल. 17 क्रमांक दुसरा आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये विवेक आता एंटर झालाय. सातत्यानं सलामीच्या भूमिकेत जात होतं, परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडंसं मागं थांबवलं होतं, परंतु आता पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेला फटका. संधी आहे, संधी गमावत असताना पाहायला मिळेल. मोठी विकेट होती खांडस टीमची. संधी आली होती क्षेत्ररक्षकाला, संधी गमावताना पाहायला मिळतील. विवेकची विकेट आपण पाहतोय अगदी जेलच्या स्वरूपात माघारी आला असता, परंतु जीवनदान मिळतो विवेकला. एक धावेने धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. उर्वरित या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय विपुल जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना सलामीच्या भूमिकेत गेले. जबाबदारी आहे खांडस टीमची आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना षटकार लगावतोय. 6 धावेनं धावफलक उंचावत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंड वरती जाऊन पोहोचला विपुल. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना केलाय. षटकारानंतर चौकार. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो ते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी आता विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तितपत चांगलं करता आलं नाही, परंतु तदनंतर आता या दुसऱ्या षटकामध्ये जशी संधी मिळाली तशी संधीचं सोनं करत असताना धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकातील आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, नियंत्रित टप्प्यावरती आदलला. गुडलँड स्पोर्ट मधून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू भिसावला. 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचले 10च्या सरासरीनं 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत आपण पाहाल तर खांडस संघाची. उर्वरित या क्वालिफायच्या मॅच मधील फर्स्ट इनिंग मधील शेवटच्या 6 चेंडूंचा एका षटकाचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानात विचार केला खांडस टीमची जमेची बाजू पाहायला गेले तर अजूनही सलामीची जोडी म्हणायला हरकत नाही. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे विवेक आणि विपुल. दोन विकेट 2 हादरे नक्कीच लागले गेले खांडस टीमला, परंतु तदनंतर आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यात यशस्वी ठरताना पाहायला मिळाले 2 फलंदाज. नवनीश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतील. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतो चांगला चेंडू होता, सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. एक धाव, कुठल्याही प्रकारची चुकी इथे करत नाहीयेत. एका धावेनं धावफलक 21 या आकड्यावरती. विवेक होते स्ट्रायकर एंड वरती. संधी दिली विपुलला, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकार पाहिलं तर विपुल आता स्ट्रायकर एंड वरती आहे. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा आणि बीमरचा 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय, म्हणजेच फ्री हिटची संधी असेल. 4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना केला प्लस फ्री हिटची संधी. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. 28 या आकड्यावरती. सव्वीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. दुसऱ्या धावेची संधी, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील.
2 धावेनं धावफलक पुढे गेलं. 28 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर वरती पाहायला गेला तर फलंदाज विपुल तैनात आहे. भरपूर संधी आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही त्याच्या वाट्याला. या 4 चेंडूमध्ये किती धावा कमवल्या जातील, किती धावसंख्येचं आव्हान उभं राहील. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, बिग फाईट मॅच म्हणायला हरकत नाही. दोन्ही तुल्यबाज संघ एकमेकाविरुद्ध फाईट करत असताना पुन्हा तयार नवनीश. यावेळे जागा बनवली. त्यानंतर आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनला हा फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतो. 6 धावसंख्येसाठी रवाना केले चेंडूला. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडू 34 धावा आपण पाहतो धावफलकावरती. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय यष्टीरक्षक चुकी करत असताना चुकीचा फायदा होईल. 4 धावेनं भर पडेल या धावफलकामध्ये. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा सफल होऊन दर्जेदार फटका पाहायला मिळतो. अगदी स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवले. 6 धावा धावफलकावरती अडवतील. 6 ने धावफलक उंचावत असताना जाऊन पोहोचले ते 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या आपण पाहतो. हाय स्कोअर मॅच नक्कीच पाहायला मिळेल. उर्वरित आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती डिसाइड होईल ते पोशीर संघासमोरचा आव्हान. लास्ट बॉल आडवा बॅटनं डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील. एक धाव कंप्लीट आहे. डेंजर झोन कडे यावेळेस पाहायला मिळेल विपुल. धावबादच्या स्वरूपात नक्कीच विकेट माघारी येईल. एकच धाव, 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 45 या आकड्यावरती. विजयासाठी गरज असेल 46 धावसंख्येची पोशीर संघाला. येणाऱ्या 18 चेंडू 46 चं समीकरण असेल ते पोशीर संघासमोर. वैयक्तिक 16 चेंडू 38 धावसंख्येची पारी आपण पाहिली विपुलची. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. विनंती असेल कांडस टीमला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
कावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित स्पर्धा पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वातील आजची लास्टची मॅच क्वालिफायचा सामना आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खांडस टीमच्या धावा 45 धावफलकावरती लागल्या. 46 धावसंख्येचं आव्हान पोशीर संघासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळेल. पोशीर संघाची नवनीश आणि त्याच्यासोबत असेल सूरज. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. सूरज आणि नवनीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या 46 धावा. 46 धावसंख्येचं आव्हान ठेवून क्षेत्ररक्षण सजवलं गेले खांडस टीमचं. गोलंदाजी मार्क वरती विपुल ज्यानं बॅटिंग करत असताना चांगल्या धावा कमवल्या तोच विपुल आता आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती देखील येतोय. स्ट्रायकर एंड वरती नवनीश, स्ट्रायकर एंड वरती सूरज, नॉन स्ट्रायकर एंड वरती नवनीश. सलामीची जोडी बनवायच्या विजयासाठी 46 धावा. या धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी इथून आपण पाहतोय सेकंड इनिंगला केली जाईल सुरुवात. पहिला बॉल कार्पेट लेवलने फटका समोरच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. कार्पेट लेवलने फटका पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट सूरजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतील. 4 धावाने पोशीर संघाचं धावफलक ओपन होत असताना पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना विपुल. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा कार्पेट लेवलने फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे सूरज. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळत आहेत. 2ने धावफलक 6 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. दोन्ही टीम आपण पाहतोय शेवटच्या मॅच मध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळेल दोन्ही टीम कडून. यावेळेस आपण पाहतोय पंच आमच्याकडे जमिनी समांतर हात करत असताना सांगतायत वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. अतिरिक्त धावेने 7 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल.
मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील, चेंडू कलेक्ट करतील, फेकतील तोपर्यंत धावली गेलेली एक धाव. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने 9 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतं. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय विपुल. यावेळेस आपण पाहतोय कार्पेट लेवलला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. अगदी संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. विपुल चांगल्या प्रकारचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज. 10 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. धावफलक 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय हद्रा क्रमांक पहिला लागला जाईल. जेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. दहा धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वन डाऊनच्या भूमिकेत मागील मॅचचा हिरो उत्तम आपण पाहतो मैदानावरती पोहोचतोय. उत्तम. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. निर्णायक 12 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. सलामीला गेलेला फलंदाज सूरज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आता जबाबदारी पोशीर संघाची त्याच्या खांद्यावर असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो खांडस संघाकडून भावेश तयार होत आहेत. भावेश आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. नक्कीच आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक 12 या आकड्यावरती. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू
भरपूर उंचावरती आहे, लांबी देखील आपण पाहतो चांगलं क्षेत्रक्षम, परंतु शेवटच्या क्षणी नक्कीच पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत होतो. 4 धावा, 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या आकड्यावरती. नक्कीच 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. चौकार आपण पाहतोय, चांगला फटका होता सुरतचा. या फटक्यावरती आलेल्या 4 धावा, 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 16 या आकड्यावरती. भावेश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकाराने 16 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 30 धावसंख्येची गरज विजयासाठी पोशीर संघाला. येणारे 10 चेंडू विजयासाठी गरज 30 धावसंख्येची. 10 चेंडू 30चं समीकरण मैदानामध्ये पाहू शकाल. यावेळी चांगला फटका, विपुल जेल काढ येतात, कुठल्याही प्रकारची चुकी न करता आपण पाहतो पकडतात चांगला जेल. बॅक टू द डगआउट. सलामीला गेलेला फलंदाज सूरज मैदानाच्या बाहेर येईल. मागील मॅच मध्ये आपण जर का पाहिलं तर उत्तम आणि नितीनने भरपूर चांगली कामगिरी केली होती. दोन्ही फलंदाज या मॅच मध्ये देखील संधी मिळाली. नितीन स्ट्रायकर एंडवरती कितपत फायदा उचलेल. भावेश पुन्हा तयार होत आहेत. नितीनसाठी हा चेंडू अगदी वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न नितीनचा, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळेल. भावेश खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस पद्धतीचे चेंडू नितीनच्या बॅटमधून आडव्या बॅटने फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतात. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. ही चुकी कितपत मागात ठरेल खांडस टीम साठी याकडे लक्ष असेल. धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती अजूनही विजयासाठी गरज आहे 26 धावसंख्येची. येणारे 7 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 26चं समीकरण. 1-2 मोठे फटके पोशीर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. तेच 1-2 डॉट बॉल आपण पाहतो खांडस टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी 4 धावा आपण पाहतोय वाचवायच्या होत्या, गमावल्यात. धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. या ओव्हर मधील लास्ट बॉल. लास्ट बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. हलवार पद्धतीने टाकला होता. हक्कूट टप्प्याचा चेंडू ओळखता आला नाही नितीनला. डॉट बॉलची सांगता 20 या धावसंख्येवरती थांबवलं. आता गरज असेल येणारे 6 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची. येणारे 6 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायक 6 चेंडू राहुलच्या हातामध्ये. उत्तम स्ट्रायकर एंडवरती मागील मॅचचा हिरो
पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. डॉट बॉल. टप्प्यात दिल्यानंतर थोडासा वलन घेणारा चेंडू पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. 20 या आकड्यावरती धावफलक. समीकरण बदलेल. येणारे 5 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपात उत्तमची विकेट इथून माघारी येईल. पोशीर टीमचे पाठीराखे थोडेसे नाराज असतील. उत्तमची विकेट माघारी आली. उत्तमला क्रीजवर थांबणं तितकंच महत्वाचं होतं, कारण मागील मॅच मध्ये त्यांनी खूप चांगली फटकेबाजी केली होती. न्यू बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. नितीन स्ट्रायकर एंडवरती. येणारे 4 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. यावेळेस नितीनच्या बॅटमधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता सीमारेषा लगत पकडतील. चांगला झेल. नितीनला देखील इथून माघारी यावं लागेल. आता मात्र आपण पाहतोय विजयाच्या समीप जात असताना पाहायला मिळते खांडस टीम. खूप चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. येणारे 3 चेंडू 26चं समीकरण आता अवघड होत असताना पाहायला मिळतंय पोशीर टीम साठी. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅट्समनच्या हातामधून बॅट निसटली. डॉट बॉलची सांगता निश्चित पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. औपचारिकता शिल्लक पाहायला मिळेल आता पोशीर संघाची. यावेळेस आपण पाहतोय चांगला टप्पा होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. मयुरेश सोनावले यांच्याकडून 1 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. इथून आपण पाहतोय लास्ट मॅच मध्ये विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल खांडस टीम.